कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज आहे आमचा मलेशिया मधला सेकंड डे आणि आज आम्ही चाललो आहे पुत्रजया इथं. तर पुत्रजयाला मला वाटते एक मॉस्क आहे, खूप चांगला असा आणि फेमस असा मॉस्क आहे की मलेशिया मधली ही पण एक मस्ट विजिट प्लेस आहे. मोस्टली सगळेजण आल्यानंतर इकडे विजिट करतातच आणि फक्त पुत्रजयाच नाही तर त्याच्यासोबत आम्हाला थोडी शॉपिंग पण करायची आहे. आणि मलेशियामध्ये जर तुम्ही विचारलं की शॉपिंग साठी काय फेमस आहे तर मोस्टली इथं शूज चांगले मिळतात. कोणत्या कोणत्या ब्रँडचे? नायके आणि ॲडिडास त्याचे शूज इथं चीपर मिळतात असं बऱ्याच जणांनी सांगितलं. आशुतोषचे इथं फ्रेंड पण आहेत, त्यांनी पण आम्हाला रेकमेंड केलं की तुम्ही इथून शूज घेऊन जावा. तर आम्ही विचार केला की चला, तर तिकडे आम्ही थोडी शॉपिंग पण करणार आहे. अर्थातच बजेटमध्ये असतील शूज, तर शूज पण घ्यायचे आहेत आणि अजून बघू काय काय आहे ते. आम्ही इकडे आलो आता आणि हे आहे प्राईम मिनिस्टर ऑफिस. पुत्रजया मधलं मलेशिया मधलं प्राईम मिनिस्टरचं ऑफिस इथं आहे. आणि ग्रॅब वरती लोकेशन तुम्हाला सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करायचंय. मस्जिद पुत्रा, कारण आमचं असंच मस्जिद पुत्रा, कारण आम्ही 2 वेळा आमचं रॉंग लोकेशन गेलं. त्यामुळं इथं जर तुम्ही ग्रॅब यूज करत असाल ना तर ऑलवेज बी स्पेसिफिक तुम्हाला कुठं जायचंय ते, त्यामुळे तुम्हाला ट्रबल नाही होणार. आणि मस्त एरिया आहे इथे. हे मॉस्क आहे, पिंक मॉस्क, आणि हे प्राईम मिनिस्टर बिल्डिंग. मस्त असं मस्जिद आहे. मला असं पूर्ण कव्हर करावं लागतं कारण मॉस्क आहे, त्यामुळं असं फुल कव्हर केलेलं आहे. आणि इथं तुम्ही सगळ्यांनी असं पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. इवन जेंट्सनी सुद्धा शॉर्ट्स वगैरे घातले असतील तर त्यांना सुद्धा फुल कपडे. अर्थात आशुतोषने जीन्स घातली आहे त्यामुळे त्याला नाही दिले, पण ज्या जेंट्सनी शॉर्ट्स घातलेत त्यांच्यासाठी पण आहे. लेक पण आहे. आणि हा मॉस्क. आणि हा आहे मस्त व्ह्यू. ते मगाशी जे पुत्रजया मॉस्क आम्ही बघितलं, पिंक मॉस्क, त्याच्या इथून लेफ्ट साईडला खाली उतरून आलं की हे आहे. आणि हे मॉस्क आहे इकडं आणि हा आशुतोष आहे इकडे. व्हिडिओ शूटिंग चाललंय त्याचं, सेल्फी घ्यायचं काम चालू आहे त्याचं. वाव, आणि मस्त व्ह्यू आहे एकदम. खूप छान लेक आहे. आणि हा ब्रिज. आम्ही सुरुवातीला ना ऍक्च्युली ही प्लेस म्हणजे इथंच आम्ही ड्रॉप घेतला होता. आम्हाला खूप भूक लागली त्यामुळे आमचा शॉपिंगचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि डायरेक्ट आम्ही पोहोचलो लिटल इंडियाला. चला मग बघू हे कसं आहे. तर आम्ही इथे आलेलो आहे लिटल इंडिया बघायला मलेशियामध्ये. आणि सेम इंडियाचंच फील आहे. तुम्ही ते बघू शकता. इंडियासारखेच कपड्याचे शॉप्स वगैरे आहेत. सेम तसंच जसं आपण इंडियामध्ये आहे, लक्ष्मी रोडवर आहे, तसंच फील येते. इथं सुद्धा स्ट्रीट फूड पाणीपुरी आहे मलेशियामध्ये पण, लिटल इंडियामध्ये. डबल डेकर म्हणण्यापेक्षा स्लीपर आहे वाटतं. यस. आणि इथं आम्हाला मिळालं प्युअर व्हेज रेस्टॉरंट. चाट मसाला प्युअर व्हेज आहे. तिकडं इंडियन हॉटेलमध्ये व्हेज फूड खायला आलेलो आहे. मग कसं वाटतंय तुला? हॉटेलचं नाव आहे चाट मसाला प्युअर व्हेज.
लिटल इंडियामध्ये प्युअर व्हेज इंडिया इन मलेशिया. तिथं कॉर्नरलाच आहे, सगळ्या कॉर्नरला चाट मसाला म्हणून. हो मस्त इथे इडली, उत्तप्पा, डोसा आणि सगळे आपले वेज सगळे मिळतात. सगळं मस्त. आणि सेम इंडियासारखंच आहे हे, आहे ना? प्रॉपर व्हेज फूड आहे सगळं. नाही, आणि या एरियात आल्यावर इंडियात आल्यासारखंच वाटते ना. इथं खूप सारे इंडियन्स राहतात. आणि आमचं सूप आलेलं आहे. खूप फास्ट सर्व्हिस आहे, पटकन आलं. चिकन ना व्हेज. इथं आम्ही ऑर्डर केले आलू मटार, भेंडी, चपाती. पण आपलं स्ट्रीट फूड खूप फेमस, पाणीपुरी. कुठं पण जावा इंडियात. हा, सिटी टूरच्या बस आहेत वाटते. आता आम्ही चाललो आहे केएल टॉवरला. आणि इकडे रात्री ना तुम्ही डिनर पण करू शकता केएल टॉवरवर. मस्त व्ह्यू आहे हा. सेल्फ सर्व्हिस तिकीट काढू शकता. आणि तिकडे तिकीटला क्यू पण आहे, तिकडून पण काढू शकता. टॉवर बघून आम्ही आलो आता चायना टाउन बघायला. ही एक शॉपिंगची प्लेस आहे आणि हे चायना टाउन आहे मलेशियामधलं. सगळं शॉपिंग मार्केट आहे. हे सगळ्यात फेमस सेंट्रल मार्केट. हे छान आहे, जरा हे सिस्टमॅटिक वाटतंय. ते चायना टाउन चायनीज सारखंच वाटतंय. म्हणजे हे जरा सिस्टम एसी जरा वाटतोय, जरा गार हवा आहे तिथे, जरा फॅन वगैरे लावलेत. चायना टाउन, सेंट्रल मार्केट हे सगळं जवळजवळच आहे. तर आधी चायना टाउन एक्सप्लोअर केल्यानंतर आम्ही आता सेंट्रल मार्केटला आलो आहोत. आणि इथं तुम्हाला शॉपिंगची हर एक व्हरायटी मिळेल. इथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सॉव्हेनियर्स खरेदी करू शकता. आणि ते सोडून सुद्धा बऱ्याच गोष्टी आहेत शॉपिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारचे. इथं लॅम्प्स तुम्हाला मिळतील, चॉकलेट्स मिळतील, हर एक प्रकारची व्हरायटी तुम्हाला इथं बघायला मिळेल. तर तुम्ही इथं शॉपिंग करू शकता. तर इकडे क्वालालंपूर मलेशियामध्ये ना सायकलसाठी हा पूर्ण एक जो पॅच आहे ब्लू कलरचा, हा सेपरेट सायकलसाठी रिझर्व आहे. आणि आम्ही आता आमच्या हॉटेलपासून हे लिटल इंडिया चायना टाउन जवळच आहे आमच्या हॉटेलपासून. त्यामुळे आम्ही आता वॉक करत जरा चाललेलो आहे. लवकरच पोहोचू. साधारण 30 मिनिट्स बाय वॉक आहे ना. घरी जातानाच आम्हाला हे खूप छान असे बायकर्स दिसले आणि यांचा व्हिडिओ काढायचा मोह आम्हाला आवरला नाही. आम्ही हेही विसरून गेलो की आम्हाला रूमवरती जायचे, हॉटेलला जायचे. आणि मस्त इथंही आम्ही व्हिडिओ घेतले. आशुतोषने छान मस्त फोटोज पण काढले. तर असं मस्त एन्जॉय करत आम्ही अर्ध्या तासाचा 1 तास लावला. तर आजचा दिवस आम्ही चालू केला पुत्रजयापासून. पण एक रिकमेंडेशन आहे की तुम्ही ज्या दिवशी एअरपोर्टवरून याल ना त्याच दिवशी तुम्ही पुत्रजया कव्हर करू शकता, कारण एअरपोर्टच्या साईडलाच पुत्रजया आहे. तर आमचं ते राहिलं होतं, त्यामुळं आम्ही पुत्रजया आधी कव्हर केलं आणि त्यानंतर आम्ही आलो लिटल इंडियाला. आणि लिटल इंडिया त्यानंतर गेलो केएल टॉवर आणि मग चायना टाउन, सेंट्रल मार्केट आणि परत बॅक टू घर. तर असा आमचा आजचा प्लॅन होता. आणि उद्याचा प्लॅन काय आहे तो खूप स्पेशल आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ बघावा लागेल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
थँक्यू सो मच गाईज, थँक्यू.